जबरदस्त सामना होणार. नेरेच्या विरोधात भालगुल लढत पाहायला मिळेल. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं एक गाव 11 या लॉट मधून अतिशय जबरदस्त संघ मैदानात उतरले होते. आपटी, शेनबाई, चावणे, देसाईपाडा, धोंडिवली. परंतु कालच्या दिवसामध्ये टॉप 4 मध्ये क्वालिफाईड होणारा संघ तो म्हणजे राजेश दादा परदेशी पुरस्कृत मितांश 11 परळी या संघ टॉप 4 मध्ये क्वालिफाईड झालाय. शिस्तबद्ध सुधागड क्रिकेट असोसिएशन नियम आणि व्यवस्थित लाईनअप मध्ये भालगुल संघ मैदानामध्ये दाखल होते क्षेत्ररक्षणासाठी. प्रथम टॉस विन होऊन क्षेत्ररक्षण करण्याचा डिसिजन मात्र घेतलाय. आमंत्रित केलंय फलंदाजी करता नेरे या संघाला आपण पाहतोय. जबरदस्त ही स्पर्धा जय हनुमान क्रिकेट क्लब देसाईपाडा आयोजित भाजपा चषक 2026. अतिशय जबरदस्त अशी स्पर्धा. सलामीचे बॅटर मैदानात आपण पाहतोय नेरे संघाकडून अनिकेत पाठारे आणि सुरेश. सलामीचे नक्कीच हे बॅटर मैदानात दाखल झालेत. धन्यवाद. तर आजच्या दिवसातील आपण तिसरी लढत पाहतोय भालगुलच्या विरोधात नेरे. जबरदस्त सामना होणार. एका बाजूला आपण पाहतोय या सीझन मध्ये जबरदस्त कामगिरी करतोय भालगुल संघ, त्याच्या विरोधात खेळणारे नेरे. सलामीचे बॅटर अनिकेत आणि सुरेशला पाहतोय. पहिलं पॉवर प्ले षटक कोण घेऊन येतोय गोलंदाजी मार्फत भालगुल संघाकडून आपण पाहणार आहोत. 5 षटकांचा सामना असेल. सुधागड क्रिकेट असोसिएशनचे नियम आहेत. दोन्ही संघाचे 12वा प्रतिनिधी ट्रॅक आणि जर्सी मध्ये इथे असणं गरजेचं आहे. सुधागड क्रिकेट असोसिएशनचा नियम आहे. अन्यथा 2 धावांची पेनल्टी मिळेल. 12वा प्रतिनिधी जो आपण पाठवतो तो सुद्धा युनिफॉर्म मध्ये असणं गरजेचं आहे, ट्रॅक आणि टी शर्ट्स मध्ये. त्यामुळे दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपले 12वा प्रतिनिधी इथे पाठवायचे आहेत. भालगुल संघाचा इथे 12वा प्रतिनिधी आलेला आहे. पहिलं षटक घेऊन ते गोलंदाज पॉवर प्लेचं षटक घेऊन डाव्या हाताचा गोलंदाज अजय. स्ट्राईक एंडला पाहतोय आपण अनिकेत पाठारे, एक जबरदस्त हार्ड हिटर फलंदाज. बिग बॅटल, बिग फाईट, बिग सामना प्रेक्षकांच्या भेटीसाठी येतोय नेरेच्या विरोधात भालगुल. सन्मान्य खऱ्या अर्थाने आपले पाहुले अनिलजी देसाई इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतोय मुख्य मंचावरती या, आपलं स्वागत आहे. पहिला चेंडू आपण पाहतोय अजयच्या माध्यमातून. पहिला चेंडू डॉट आलाय. अनिलजी देसाई आपलं विनंती, आपण मुख्य अतिथी मंचावरती यायचं, आपलं सहर्ष स्वागत आहे. त्याचप्रमाणे इथे स्विचिटचा प्रयत्न करण्याचा नक्कीच इथे प्रयत्न झालाय, परंतु एक धाव निश्चित स्वरूपात मिळते.
नितेश शेठ धुमाळ आपल्यासुद्धा विनंती, आपण मुख्य मंचावरती यायचंय, आपलं स्वागत आहे. स्ट्राइक एंडवरती आपण आता पाहतोय बॅटर सुरेश मात्र आलाय. अजयने मात्र गोलंदाजी नक्कीच पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवरती एक धाव आली. नेक्स्ट बॉल कट करण्याचा प्रयत्न, इथे मात्र नक्कीच चेंडू मात्र गोळीच्या वेगाने गेला यष्टीरक्षकाच्या मयूरच्या हातामध्ये. मयूरने कामगिरी व्यवस्थित पार पाडले. चेंडू पुन्हा एकदा डॉट येतोय. नीरेच्या विरोधात भालगुली लढत पाहायला मिळते. जबरदस्त सामना होणार यात काही शंका नाहीये. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय कालपासून ही स्पर्धेला सुरुवात झाली आणि काल पहिल्या दिवशी खऱ्या अर्थाने प्रेक्षकांनी स्पर्धा डोक्यावरती घेतलंय. चांगला प्रतिसाद मिळतो या स्पर्धेला. नेक्स्ट बॉल शॉर्ट पिच चेंडू होता, इथे मात्र हुक करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पुन्हा एकदा बॅक टू बॅक येतोय हा डॉट चेंडू. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. पॉवर प्लेचं पहिलं षटक म्हटल्यानंतर फलंदाज हानामारी करत असतात. इथे मात्र फलंदाजांना मात्र नक्कीच जखडून ठेवण्याचं काम केलंय गोलंदाज अजयने मात्र. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा अतिशय सुंदर चेंडू. इथे मात्र बॅटर सुरेशला समजत नाहीये नक्की चेंडू कसा येतोय, कुठे चाललाय. अनिकेत नाराज आहे नक्कीच, नॉन स्ट्राइक एंडला उभा आहे. त्याला माहित आहे की 5 षटकामध्ये भालगुल संघासमोर किमान 50 धावा स्कोर बोर्डवरती लावायला लागतील. पहिलं षटक चालू आहे. अतिशय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा बैठक शॉट मारण्याचा प्रयत्न, इथे मात्र चेंडू बॅटला स्पर्श झाला नाहीये आणि इथे पहिलं पॉवर प्लेचं षटक झालंय समाप्त. एक षटकाच्या अंती मात्र धावसंख्या झाले ती म्हणजे नेरे या संघाची बिनगडी बाद. एक धावसंख्या. देऊयात संधी आपण डीजे ऑपरेटरला. धन्यवाद. धन्यवाद डीजे. इन्स्टावरती जास्त पॉप्युलर असणारे आपण गीत ऐकवतायत. प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याचं अतिशय चांगलं काम करताय आपण. वळतोय पुन्हा एकदा मैदानावरती. पहिलं षटक समाप्त, दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज आयुषने. इथे मात्र अनिकेतने ठरवलं होतं पहिल्या षटकामध्ये मला नक्कीच नॉन स्ट्राइक एंडला उभं राहावं लागलं आणि आता दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती स्टेप आउट करून मारलाय मिड विकेटला. खणखणीत दणदणीत षटकार. डीजे जबरदस्त नक्कीच आपण षटकार पाहिलात मिड विकेटला. अनिकेतच्या बॅटमधून आलाय. नेक्स्ट बॉल कट केलाय चेंडूला. यावेळेस मात्र आपण पाहतोय परंतु क्षेत्ररक्षक पॉइंट वरून धावत आलाय. निश्चित स्वरूपात चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एक धाव मिळाली. नेरे या संघाला धावसंख्या जाऊन पोहोचलंय 8 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा सुरेश मात्र ऑन स्ट्राइक आलाय. गोलंदाजी मार्फत दुसरं षटक आपण पाहतोय. आयुष जबरदस्त चेंडू, जबरदस्त चेंडू. ज्या खऱ्या अर्थाने सुरेश वरती नक्कीच जबाबदारी दिले नेरे संघाच्या कॅप्टनने फलंदाजी करता मात्र नक्कीच आपण पाहतोय परंतु सुरेश सातत्याने मात्र चेंडू इथे डॉट येत आहेत. पुन्हा एकदा वारंवार चेंडू मात्र येत आहेत डॉट. आणि आता अनिकेत मात्र त्याला कान मंत्र देण्याचा नक्कीच काम करेल कारण की जवळजवळ आतापर्यंत सुरेशने चेंडू खेळलेत 6 चेंडू खेळलेत आणि 7च्या 6 चेंडू मात्र इथे डॉट खेळलाय. एकही धाव नाही त्यांनी काढले बॅटने. थोडंसं नक्कीच इथे मात्र प्रयत्न करावे लागतील. अनिकेत स्वतःवरती नक्कीच नॉन स्ट्राइक एंडला उभा नाराज असेल आणि यावेळेस मात्र शॉर्ट पिच चेंडू होता. व्यवस्थितपणे निरकून पारकून घेतलाय, भेदून दिलाय. फाईन लेग क्षेत्रामध्ये 1 बाउन्स येतोय हा 4 धावांसाठी. खणखणीत दणदणीत चौकार. डीजे मात्र अतिशय जबरदस्त मिड विकेटला षटकार ठोकला होता.
लेट आले होते, परंतु आपल्या बॅटिंगची धमक मात्र त्यांनी दाखवली. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा चेंडू अतिशय जबरदस्त इथे पाहायला मिळतोय. दरम्यान दुसरं षटक झालंय समाप्त आणि 2 षटकाच्या अंती मात्र धावसंख्या जाऊन पोहोचले नेरे या संघाची बिनगडी बाद. 12 धावसंख्या. देऊया संधी आपण डीजेला. ज्योती इंजिनिअरिंगचे सर्वा, त्याचप्रमाणे मान्य श्री सनी भाऊ दलवी, नगरसेवक लोणावळा नगर परिषद. पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं आणि संघाचं तिसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज अजय. अनिकेतने मात्र पहिल्या चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, इकडे पंचांकडे अपील मागितले गेले, परंतु नॉट आउट नक्कीच इथे मात्र देण्यात आला. अनिकेतला शफल मारण्याचा प्रयत्न करतो. अनिकेतच्या मनगटात मात्र जबरदस्त ताकद आहे. याच्या अगोदरच्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती मात्र षटकार ठोकला होता. पंच नक्कीच त्याला वॉर्न करतील यावेळेस. स्विच हिटचा प्रयत्न करण्याचा इथे नक्कीच प्रयत्न होतोय, परंतु चेंडू मात्र नक्कीच आलाय हा डॉट. इथे मात्र अजय सातत्याने अतिशय जबरदस्त कामगिरी करतोय. पहिलं षटक हाताळलं होतं, एकच धाव खर्च केली होती आणि आता संघाचं तिसरं षटक घेऊन आलाय पुन्हा एकदा आणि याही वेळेस मात्र अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय. नेक्स्ट बॉल. स्टेप आउट करून मारतोय यावेळेस, परंतु चेंडूला अतिशय वेग आहे. नक्कीच चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात गेलाय. पुन्हा एकदा चेंडू आलाय हा डॉट. निर्धाव चेंडू संकटामध्ये थोडासा सापडत चाललाय. यावेळेस मात्र नेरे संघ सातत्याने डॉट चेंडू येत आहेत. आतापर्यंत हे तिसरं षटक चालू आहे आणि आतापर्यंत जवळजवळ डॉट चेंडू आलेत. 10 चेंडू डॉट आलेत आतापर्यंत. नेक्स्ट बॉल. जबरदस्त चेंडू, जबरदस्त यॉर्कर चेंडू, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं यावेळेस गोलंदाज अजयने. मात्र पुन्हा एकदा हा चेंडू आलाय डॉट. या षटकामध्ये आपण पाहिलं तर 4 चेंडू टाकून झालेत. 4 चेंडू मध्ये एकही धाव खर्च केली नाही गोलंदाज अजयने. मात्र जबरदस्त गोलंदाजी. यावेळेस मात्र चेंडू बॅटची कडा लागून मात्र ट्रॅव्हल झालाय. आपण पाहतोय नक्कीच फाईन लेग क्षेत्रामध्ये हा चेंडू जातोय. 4 धावांसाठी आलाय. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील आपण पाहतोय. चौकार मात्र अनिकेतच्या बॅटमधून यावेळेस आलाय. धावसंख्या 4 वाढली. धावसंख्या जाऊन पोहोचले 16 या धावसंख्येवरती. इथे मात्र आडव्या बॅटने खेळलाय चेंडू. निश्चित स्वरूपात चेंडू जातोय हा मिड विकेट रिजनला. 1 बाउन्स येतोय बॅक टू बॅक दुसरा चौकार. कमान डीजे.
धन्यवाद. 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 3 षटकाची अंतिम धावसंख्या झाली नेरे या संघाची बिनगडी बाद 20 धावसंख्या. येणारे आता 2 षटक शिल्लक आहेत. येणाऱ्या 2 षटकांमध्ये किमान 25-30 धावा स्कोर बोर्डवरती येणं गरजेचं आहे, कारण की भालगुल संघाचा जर विचार करायचा झाला तर नक्कीच एक चांगला फलंदाजी भरणार असणारा संघ आहे. किमान 45-50 धावा या स्कोर बोर्डवरती यायला लागतील. 3 षटकांचा खेळ समाप्त. 20 धावा स्कोर बोर्डवरती लागल्यात. एकही गडी अजून बाद नाही झालाय, परंतु आपण जर 3 षटकांचा विचार केला तर 3 षटकांमध्ये किमान 18 चेंडूंच्या खेळामध्ये 12 चेंडू मात्र डॉट आलेत आतापर्यंत. म्हणजे उरलेल्या 6 चेंडूमध्ये या 20 धावा आलेल्या आहेत. यानंतरचा खऱ्या अर्थाने एक जबरदस्त सामना प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आजच्या दिवसातील शेवटचा सामना, चौथा सामना बीसीसी परली ए च्या विरोधात जय हनुमान देसाईपाडा. चौथा षटक घेऊन ते गोलंदाज आपण पाहतोय भालगुल संघाकडून विकास. येणारे 2 षटकांमध्ये किती धावा येतील ते आपण पाहणार आहोत. 20 धावा स्कोर बोर्डवरती लागलेल्या आहेत आतापर्यंत. शॉर्ट पिच चेंडू होता. इथे मात्र नक्कीच ताकद थोडीशी कमी पडली. स्वतः गोलंदाज चेंडूच्या मागे धावतोय. याही वेळेस काय घडलंय नक्कीच अनिकेतने मात्र वेट कॉल दिलाय. स्ट्राईक स्वतःवरती ठेवण्याचा नक्कीच डिसिजन घेतलाय. त्यालाही माहिती आहे थोडासा संघ आपला अडचणीत सापडलेला आहे. यावेळेस मात्र जबाबदारी घेऊन मात्र फलंदाजी करावी लागेल. अडचणीत सापडलेला संघ इथे मात्र आहे. नक्कीच संकट मोचक बनण्याचं काम करावं लागेल अनिकेतला. यावेळेस मात्र धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचले. नेक्स्ट बॉल. आणि इथे मात्र धन्यवाद. मी मगाशीच सांगितले अनिकेतकडे खऱ्या अर्थाने एक सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास जरूर आहे. नक्कीच त्यांनी स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचं काम केलं आणि इथे मात्र अतिशय जबरदस्त मात्र या चेंडूवरती षटकार ठोकण्याचं काम केलंय. या 6 धावांच्या मदतीने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचले 27 या धावसंख्येवरती. नेक्स्ट बॉल. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र चेंडूला निरकून पारखून घेणं गरजेचं आहे, परंतु अनिकेत मात्र थोडंसं घाई करताना दिसतोय. निश्चित स्वरूपात गोलंदाज चालाक आहे. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. इथे मात्र नक्कीच अद्भुत नजारा पाहायला मिळतोय. थोडासा स्लोअर पद्धत चेंडू होता, थोडासा पुढे टाकला आणि इथे चेंडू मात्र आला हा डॉट. धावसंख्या स्थिर, धावसंख्या 27. जबरदस्त फटका यावेळेस पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू गोळीच्या वेगाने सरसळत चाललाय. सीमा रेषेच्या बाहेर येतोय. हा 4 धावांसाठी खणखणीत दणदणीत चौकार. चौकारच्या मदतीने मात्र धावफलक खालते. 31 धावा स्कोरबोर्डवरती लागल्यात. नेक्स्ट बॉल. यावेळेस मात्र अतिशय जबरदस्त देखना फटका कडक स्क्वेअर लेग रिजनला येतोय. हा अनिकेतच्या बॅट मधून जबरदस्त असा 6 धावांसाठी षटकार. कमान डीजे.
आणि अनिकेत खऱ्या अर्थाने आता मात्र ऑन फायर झालाय मैदानामध्ये, आक्रमक भूमिका धारण करतोय. जिथे संघ अडचणीत सापडला होता तिथे मात्र संकट मोचक बनण्याचं काम करतोय. या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले नेरे या संघाचे आपण पाहतोय 37 या धावसंख्येवरती. येणारा अजून एक षटक बाकी आहे आणि आता आपण मगाशीच पाहिलं होतं 3 षटकांमध्ये धुमाळसर 12 चेंडू डॉट आले होते. 14 चेंडू आणि 32 धावांवरती खेळतो अनिकेत. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा अतिशय जबरदस्त फटका, परंतु यावेळेस मात्र फाईन लेगला क्षेत्ररक्षक उभा आहे. निश्चित स्वरूपात एक धाव मिळते. दरम्यान 4थं षटक इथे मात्र समाप्त होते आणि 4 षटकाच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचले 38 या धावसंख्येवरती. देऊया संधी आपण आता डीजे ऑपरेटरला. धन्यवाद. विकासवाडी या संघाचा कर्णधाराने मात्र बंटी कडू यांच्याशी संपर्क साधायचा आहे. विकासवाडी संघाचा कर्णधार आपण बंटी कडू यांच्याशी संपर्क साधायचा आहे. शेवटचा आणि आता अंतिम षटक घेऊन येते गोलंदाज भालगुल संघाकडून. आपण पाहतोय गोलंदाज अमित. स्ट्राईक एंडला अनिकेत मात्र नक्कीच आपण पाहतोय ज्याने आक्रमक भूमिका धारण केले. 15 चेंडूंमध्ये 33 धावांवरती वैयक्तिक खेळतोय आणि संघाची टोटल धावसंख्या 38 मात्र झालेली आहे. येणाऱ्या या शेवटच्या अंतिम षटकात किमान 15 धावा जरी आल्या तर नक्कीच हा सामना अतिशय चुरशीचा होईल. शेवटचा अंतिम षटक गोलंदाज अमित आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला मात्र अनिकेत. जबरदस्त फटका म्हणावा लागेल. लगेच आपण पाहतोय एक धाव नक्कीच धावून काढले. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती मात्र सुरेशला मात्र आणण्याचं काम केलंय. सुरेश मात्र स्ट्राईकला नक्कीच आलाय. ओपनिंगच्या भूमिकेमध्ये नक्कीच मैदानामध्ये उतरला होता, परंतु आतापर्यंत स्वतः जवळजवळ 9 चेंडू 5 धावांवरती खेळतोय. कट करण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र पुन्हा एकदा काय घडलंय मैदानामध्ये, डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला गेलाय. दरम्यान निश्चितच सेकंड बॅकअपने मात्र इथे चेंडू अडवण्याचं काम केलं. निश्चित स्वरूपात पंच या चेंडूवरती धावा किती असतील. 1 धाव. येस, अनिकेतने स्ट्राईक पुन्हा एकदा आपल्याकडे ठेवण्याचं काम केलंय. त्याला सेल्फ कॉन्फिडन्स आत्मविश्वास आहे नक्कीच. येणारे जे 4 चेंडू शिल्लक आहेत या 4 चेंडूमध्ये किमान 2 मोठे फटके मी मारू शकतो हा आत्मविश्वास नक्कीच स्वतःवरती असेल. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न, परंतु काय घडलंय मैदानामध्ये जबरदस्त नक्कीच चेंडू पाहायला मिळतोय. हा चेंडू कदाचित जागेवरून जर खेळला असता तर लॉंग ऑफला अनिकेतच्या बॅटमधून षटकार जरूर आला असता. थोडीशी घाई करताना दिसते. नेक्स्ट बॉल. यावेळेस मात्र आडव्या बॅटने खेळलाय चेंडू. आपण पाहतोय नक्कीच संजय मात्र तिथे क्षेत्ररक्षणासाठी आलाय. निश्चित स्वरूपात 2 धावा मिळतील नेरे संघाला. धावसंख्या जाऊन पोहोचले 42 या धावसंख्येवरती. 42 रन्स. अजूनही शेवटचं षटक चालू आहे. शेवटच्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणारे या 2 चेंडूमध्ये किमान एक जरी मोठा फटका जरी आला तर एक समाधानकारक टोटल मात्र नक्कीच उभी होऊ शकते. स्टेप आउट करून मारलाय चेंडू. यावेळेस मात्र नक्कीच पाहतोय, परंतु क्षेत्ररक्षण थोडंसं चुकीचं होताना दिसतंय. मिस फिल्डिंग पाहायला मिळते. जिथे 1 धाव होती तिथे 4 धावा मिळत आहेत. कम ऑन डीजे. जाऊन पोहोचले शेवट टीम
आहोत अनिकेत ऑन स्ट्राइक पुन्हा एकदा जबरदस्त फटका म्हणावा लागेल. लगेच लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झालाय जरूर, परंतु दुसरी धाव कंप्लीट. तिसरी धावेचा प्रयत्न आणि इथे मात्र आता रनआउटच्या स्वरूपात मात्र पहिला गडी बाद झाला, तो म्हणजे सुरेश. 5 षटकांचा खेळ झाला समाप्त. धावसंख्या झाली नेरे या संघाची 1 गडीच्या मोबदल्यात 48 धावसंख्या झाली. 49 धावांचं टार्गेट उभं केलंय, ते म्हणजे भालगुल या संघाच्या समोर. नक्कीच आपण आता आपण डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून एक सुंदर असं गीत मात्र नक्कीच आपण ऐकणार आहोत. अठ्ठेचाळीस धावांची नोंद केली. 49 धावांचा टार्गेट आता भालगुल संघाला पूर्ण करायचंय. 30 चेंडू आणि 49 धावा. सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे. सचिन आणि त्याच्या बरोबरीनं निलेश. आणि गोलंदाजी मार्गवरती नेरे संघाचा एक जबरदस्त गोलंदाज रोहन. रोहन गोलंदाजी मार्गवरती आलाय. इथे त्याला धावा वाचवायच्यात. याआधी आपण आवाज ऐकला अनिल कोळी सरांचा. जबरदस्त असं या विभागातील एक समालोचक म्हणून ज्याची सातत्यानं गणना केली, आणि त्याच ताकदीचे फलंदाज म्हणून या विभागामध्ये ते माहीर आहेत, त्यांनी हासिल केलेली आहे. पण इथे आता स्ट्राईक एंडवरती डाव्या हाताचा बॅटर आहे बाळाराम गायकवाड. आज खुश आहेत. निश्चितच त्यांच्या मुलांनी आज त्यांच्या नावाला साजेशी कामगिरी आज केलेली आहे, त्यामुळे आज जल्लोष होणार.
आदरणीय सचिनजी देसाई यांना मी विनंती करेल आपण व्यासपीठावरती यावं. आपलं स्वागत आहे. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न आहे. एका हातानं या चेंडूला अडवण्याचा प्रयत्न इथून केला गेला आणि इथे मात्र पहिल्या चेंडूवरती मिळाली सिंगल. श्री गणेशा झाला एका धावेनं. सचिनच्या बॅटमधनं आलेली एक सिंगल. 49 धावांचं टार्गेट आणि टार्गेट चेस करताना आता येणाऱ्या 29 चेंडूमध्ये विजयासाठी गरज असेल चांगला चेंडू. गॅप सिलेक्शन, पण या चेंडूला अडवण्यामध्ये क्षेत्ररक्षकाला यश मिळालं आणि इथून मात्र आता आपण पाहतोय बघता बघता 2 धावा पूर्ण झाल्यात आणि या 2 धावांच्या मदतीने 3 आकडा पूर्ण होतोय. इथे चांगला चेंडू पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर बाउन्स या चेंडूने घेतला आणि लॉंग ऑन क्षेत्राच्या बाहेर मिळाल्यात या चेंडूवरती 4 धावा आणि या 4 धावांच्या मदतीने आता टोटल स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात त्या 7. आडव्या बॅटनं मनगटी ताकदीचा वापर करणारा A1 क्वालिटीचा आसमानी सफल करणारा हा जातोय सीमारेच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. षटकार ठोक डीजे.
थँक्यू डीजे. चांगल्या पद्धतीचं आयोजन आपण बघतोय. जय हनुमान क्रिकेट क्लब देसाईपाडा आयोजित भाजपा चषक 2026च्या माध्यमातून काय जबरदस्त फटकेबाजी चालू आहे. टीम फाल्गुन संघाच्या माध्यमातून आडव्या बॅटनं फक्त दिशा दिली. वॅकेट एरियामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि इथे मात्र धावा मिळतील. पुन्हा एकदा षटकार नंतरच्या 4 दोन्ही संघाचे कर्णधार इथे आलेले आहेत. मी विनंती करतो चंद्रकांत दादा देसाई साहेबांना का आपल्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करावा. टोटल 23 धावांची नोंद झालेत. 49 धावांचा पाठला इथून केला जातोय. वेगानं धावांचा अंतर कापण्याचा प्रयत्न हे फलंदाज करतात, पण चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेस नेहरू संघाच्या माध्यमातून झालंय. टॉस मात्र मान्यवरांच्या शुभ हस्ते होतोय. हेड या टेल असा कॉल असेल आणि इथे टॉस जिंकलाय BCC परळी ए संघानं. निर्णय हातात बॅट आहे, पण त्यांनी निर्णय घेतलाय. निर्णय क्षेत्ररक्षणाचा घेतलाय. बॅट घेऊन हातात आले होते असं वाटलं तर फलंदाजी करतील, पण त्यांनी निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षणाचा. चांगला फटका आहे. यावेळेस चेंडू हवेमध्ये, बॅट आणि चेंडूचा संपर्क घडला नाही, पण फलंदाजाला दिलं गेलं जीवदान. फटक्यामध्ये ताकद होती, बॅट आणि चेंडूचा संपर्क मात्र पुरेसा झाला नाहीये. एक या धावसंख्येनं वाढ. टोटल 25 धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्यात. विजयासाठी कदाचित अजून 24 धावांची गरज आहे उर्वरित काही चेंडूमध्ये. पहिल्या सत्राचा जर आपण विचार केला तर जे डॉट चेंडू खेळले गेले होते नेरे संघाच्या माध्यमातून ते थोडेसे आता अंगलट आलेत. आयवा कॅच पकडण्याची संधी होती, पण इथे कॅच मिस झालाय आणि चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. या चेंडूवरतील धावा मिळतील 6, कारण इथे आलाय बिगिट षटकार. डीजे. टोटल 31. जबरदस्त फलंदाजी मैदानामध्ये होतीये टीम फाल्गुन संघाच्या माध्यमातून. चांगला खेळ होतोय, चांगला निर्णय आतापर्यंत राहिलाय तो संघाच्या कर्णधाराचा, आणि त्या निर्णयाला साजेशी कामगिरी करणारी गोलंदाजी पण पाहायला मिळाली आणि त्याच ताकदीची आता सलामीची जोडी ही काम मात्र मैदानामध्ये पूर्ण करते. वेगवान चेंडू ऑफस्टमच्या लाईन मध्ये तिखट मारा. परिस्थिती विकट आहे. आता गोलंदाजानं ओळखलंय मॅच वाढवायची असेल, मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत चुरशीची करायची असेल, मॅच मध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत स्वतःला सावरायचं असेल तर असे तिखट चेंडू टाकावे लागतील. आणि इथून आता येणाऱ्या 18 चेंडूमध्ये विजयासाठी गरज असेल अठरा धावसंख्येची गरज आहे येणाऱ्या 18 चेंडूमध्ये. तत्पूर्वी घेऊया विश्रांती, ऐकूया डीजेला. आणि बाळाराम गायकवाड हे संवाद साधतात आपल्या चिरंजीवाशी, त्यांना मात्र आज त्यांना खुश केलंय. डीजे.
अको टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा बाउन्स फॅक्टर पाहायला मिळाला आणि इथे मात्र पंचांचा कोणताही इशारा येत नाही. अशा वेळी ही नक्कीच बाईचची धाव मोजली जाईल. बाईचच्या माध्यमातून प्रीतम पाटील सरांचा इशारा येतोय. आज येल्लो जर्सी मध्ये जणू काही पंच मात्र फुलताना आपल्याला पाहायला मिळतात. सोळा चेंडू आता 17 धावसंख्येची गरज. येणारे 16 चेंडू 17 धावांची गरज आहे. सुभाष भाई मोरे यांना विनंती आपण व्यासपीठाकडे यावं. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आहे. डीपमध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळतंय. अशा वेळी क्षेत्ररक्षकाने चेंडूला अडवलंय. उचल फेक केली जाईल. तत्पूर्वी मिळते एक सिंगल. फलंदाजांना ओळखलंय आता सिंगल डबलनं देखील या धावा पूर्ण होऊ शकतात. अशा वेळी घाई करणं हे धोक्याचं ठरेल आणि क्रिकेटच्या खेळातील ही मानसिकता जपताना आता मात्र क्रिकेटचं पोषक वातावरण पाहताना कलात्मक पद्धतीनं येणाऱ्या चेंडूवरती प्रयत्न करतात ते धावा जमा करण्याचा. आणि किडेक जबरदस्त चेंडू. कॅच पकडायच्या आधीच क्षेत्ररक्षक अपील मात्र जोरदार करतात. त्यांना माहिती आहे विकेटचं बरंचसं महत्व आहे, पण गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी तो करतोय. यावेळेस चेंडू हवेमध्ये पाहायला मिळाला, पण इथे अंतिम क्षणाला कॅच ड्रॉप झालाय आणि अशा वेळी सिंगलचं रूपांतर डबल मध्ये. 2 धावांच्या मदतीनं स्कोअर कार्ड वरती वाढ झाली आहे. टोटल 35 धावांची नोंद. अगोदरच तुम्ही धावा खूप कमी केल्यात आणि त्याच्यावरती जर असं खराब क्षेत्ररक्षण केलं तर नक्की परतीचा प्रवास करावा लागेल. सातत्यानं ही स्पर्धा चर्चेमध्ये आहे आणि या स्पर्धेमध्ये खेळताना आता तुम्हाला स्वतःला सावरायचं आहे आणि इथून धावा वाचवायच्यात. जय हनुमान क्रिकेट क्लब देसाईपाडा आयोजित भाजपा चषक 2026 दुसरा दिवस, तिसरी मॅच, जबरदस्त मॅच. मी गोलंदाजाचं खरंच कौतुक करेल, कारण की तो स्वतःला सावरताना चांगली गोलंदाजी करतोय. त्याला क्षेत्ररक्षकाने जरूर साथ दिली नाहीये, पण त्यानं स्वतःला साथ देताना संघाला आधार दिलाय. आता मात्र उरलेत शेवटचे 12 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल 14 या धावसंख्येची. 12 चेंडू 14 धावांची गरज आहे. जर कॅच पकडला असं तर कदाचित आणखी 2 धावा प्लस करण्यामध्ये गोलंदाजाला यश आलं असतं. पण मॅच मध्ये ट्विस्ट काय, तर मॅच मध्ये सलामीची जोडी अजूनही भालगुल संघाची बाजू सिद्ध करते. तत्पूर्वी घेऊया विश्रांती, ऐकूया डीजे ला. त्याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. पण नेक्स्ट बॉलर राजूचा पहिला चेंडू सरळ बॅटनं लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधून उडवलाय. ब्लॅक स्क्रीन वरती चेंडू 1 बाउन्स पाहायला मिळतोय. अर्थातच 4 धावांसाठी चौकार. फिरून मारण्याचा प्रयत्न, पण इथे मात्र हा प्रयत्न थोडासा अपयशी होतोय. निर्धाव चेंडूची होती सांगता. 11 चेंडू मध्ये 10 धावांची गरज होती. आता 10 चेंडू आणि 10 धावांची गरज.
चांगला चेंडू गोलंदाज टिचून गोलंदाजी करतायत टीम नेरे संघाचे. पण बालगुल संघाच्या आता फलंदाजांना ओळखला पाहिजे. मेरिट नुसार जर फटके आले तर सहज सामना सुटेल, पण असेच जर निर्धाव चेंडू आले तर सामना वाढेल. दोन्ही संघ मॅच मध्ये आता स्वतःला सिद्ध करण्याची क्षमता ठेवतात. चेंडू आता उंच गेला आणि लांब देखील पाहायला मिळतोय. सीमारेषा ओलांडताना हा आलेला आणखीन एक जबरदस्त 4 धावांसाठी चौकार. डीजे थँक्यू डीजे. विजयासाठी फक्त 6 धावांची गरज. पाटला मात्र 49 धावसंख्येचा होतोय. देसाईपाडा संघाचे शिलेदार आता तयार झालेले आहेत. यानंतर त्यांची मॅच पण इथे एक्स्ट्रा उद्ध्वस्त केल्यात. 6 धावेसाठी आता संघर्ष करावा लागेल हे मात्र गोलंदाजानं सिद्ध केलंय टीम भालगुल संघासाठी. पहिला गडी मैदानाच्या बाहेर स्कोर कार्ड वरती टोटल धावा आहेत त्या 43. डीजे बघा 27 सेकंदाच्या आतमध्ये तुम्हाला मैदानामध्ये दाखल व्हावं लागतं. फलंदाजांना मी विनंती करेल थोडंसं जलद गतीनं आपण मैदानामध्ये या. कदाचित पंचांनी हेरलं तर तुम्हाला पेनल्टी मिळू शकते. उजव्या हाताचा हा फलंदाज आता स्ट्राईक एंड वरती आलाय. संजय आल्या संजयनं मात्र चेंडूला खेळलाय. नजर हाटी दुर्घटना घटी. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. प्रयत्न अपुरे राहिलेत आणि इथे मिळाल्या 4 धावा.